प्रश्न विचारणार. पवार, तुम्ही रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं, किती लोकांनी रक्तदान केलं आणि काय या मागचा उद्देश होता? आमचा उद्देश हाच आहे की वर्धा लोकसभामध्ये बच्चूभाऊ कडू यांनी उभं राहावं. या माध्यमातून आम्ही धामणगाव रेल्वे विधानसभेतून जवळजवळ 40 ते 45-50 लोक इथे आज रक्तदानासाठी आलेलो आहोत. वर्धा मतदारसंघामध्ये आमचा धामणगाव रेल्वे विधानसभेचा मतदारसंघ, वरुड मोर्शी मतदारसंघ आणि संपूर्ण वर्धा जिल्हा हा येतो. आणि या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस खासदार म्हणून रामदासजी तडस यांना निवडून दिलं होतं, परंतु वर्धा मतदारसंघामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचे कामं केलेले नाही आहे. तसेच कामं प्रस्तावित आहे. शेतकऱ्याचे मुद्दे कधी उचलले नाही, बेरोजगाराचे मुद्दे कधी मांडले नाही. संसदेमध्ये त्यांना निवडून दिल्यानंतर कोणतेही असे कामं झाले नाही. त्यामुळे अमरावती मतदारसंघ हा राखीव असल्यामुळे भाऊ तिथे लढू शकत नाही. म्हणून भाऊला आम्ही सगळ्या लोकसभा मतदारसंघातून रक्तदानाच्या माध्यमातून म्हणजे प्रहारचं जेव्हा कोणते काम होते ना, तर तेव्हा आम्ही एखादी शाखा जरी ओपन करायची असली तर आम्ही रक्तदान शिबिर घेतो. त्याच माध्यमातून आज भाऊला रक्तदानाच्या माध्यमातून विनंती करतो की भाऊ, तुम्ही वर्धा मतदारसंघामध्ये येऊन जे प्रश्न आहे ते प्रश्न लोकसभेमध्ये मांडले पाहिजे आणि गरीब जनतेला न्याय दिला पाहिजे. या उद्देशातून आम्ही आज रक्तदान इथे करत आहोत.